जर तुम्हाला सामान्य विद्यार्थ्यांबरोबर अंध विद्यार्थ्याला शिकवण्याची संधी मिळेल तर तुम्ही त्याला कोणत्या प्रकारे वागणूक देऊ इच्छिता? बघा, साधा प्रश्न विचारलाय काय, आणि हा निर्णय क्षमतेमध्ये पण हा प्रश्न येऊ शकतो, पण हा विशेष गरज असणाऱ्या बालकाशी संबंधित आहे, म्हणून त्या टॉपिक मध्ये आपण पाहतोय. बघा, तुमच्या वर्गामध्ये 50 विद्यार्थी आहेत आणि 50 विद्यार्थ्याच्या बरोबर 1 ते 2 विद्यार्थी असे आहेत की ज्यांना डोळ्यानं थोडंसं कमी दिसतं. मग अशा परिस्थितीमध्ये ते जर तुमच्या वर्गामध्ये शिक्षण जर घेत असतील, अध्ययन करत असतील, तर एक शिक्षक म्हणून तुम्ही त्यांना कशा पद्धतीनं समायोजन करून घ्याल? आता समायोजनाची एक व्याख्या सांगतो. समायोजन म्हणजे काय की उद्भवलेल्या परिस्थितीशी मिळतं जुळतं घेणं म्हणजे समायोजन होय. मग आता परिस्थिती काय उद्भवली की सामान्य मुलांच्या बरोबर आपल्या वर्गामध्ये अंध विद्यार्थी सुद्धा आहे, त्याला सुद्धा आपण इतर मुलांच्या बरोबरीनं सामावून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे, म्हणजे समायोजन करायचं. मग अशा परिस्थितीत तुम्ही त्याला कशी वागणूक द्याल? ऑप्शन नंबर 1, वर्गात सहानुभूतीपूर्वक त्याची काळजी घ्या. आता या ठिकाणी बरेच उत्तर हे निवडतील सहानुभूती देणं, पण सहानुभूती द्यायची नाही. का द्यायचं नाही त्याचं एक कारण सांगतो. कारण ज्या वेळेला तुम्ही अंध विद्यार्थ्याला किंवा अपंग विद्यार्थ्याला सहानुभूती देता तेव्हा त्याच्या मनामध्ये एक प्रकारचा ग्रह निर्माण होतो की मी अंध आहे किंवा मी अपंग आहे, म्हणून सर मला थोडीशी काय करतायत, सवलत देतायत, म्हणून तो त्याच्या जीवनामध्ये आयुष्यभर तो सवलत घेण्याचा विचार करतो. त्या अंधत्वावरती, अपंगत्वावरती तो मात करत नाही आणि पुढे येऊन प्रगती करण्याचा तो प्रयत्न करत नाही. त्यामुळं हा ऑप्शन कधीच निवडायचा नाही. सहानुभूतीपूर्वक त्याला काळजी करणं, सहानुभूती दाखवणं वगैरे हे ऑप्शन निगेटिव्ह आहे. आपल्याला वाटतं की त्याला आपण सहानुभूती देणं गरजेचं आहे, पण हा ऑप्शन टोटली निगेटिव्ह आहे. त्यानंतरचा पुढचा बघा, पुढील पंक्तीत आसन व्यवस्था करणार आणि त्याच्या शिकण्याच्या गतीनुसार त्याला शिक्षण देण्याचा प्रयत्न करणार. आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो हेच आहे. पुढील पंक्तीत, पंक्तीत म्हणजे काय, पुढील ओळीत, वर्गातील पुढील ओळीमध्ये त्याला बसवायचं आणि पुढील ओळीमध्ये बसवल्यानंतर काय करायचं, त्या विद्यार्थ्याच्या गतीनुसार त्याला शिकवण्याचा आपण प्रयत्न केला गेला पाहिजे. तिसरा ऑप्शन बघा, त्याच्यामुळे भौतिक मुलांचे नुकसान होत असल्यामुळे जास्त लक्ष देणार नाही, हा निगेटिव्ह ऑप्शन आहे. आणि 4, आपण असे विचार करणार की अंधत्व त्याच्या पापांचे परिणाम आहेत, म्हणजे त्यानं पूर्वजन्मामध्ये काहीतरी पाप केलंय म्हणून त्याला अंधत्व आले, असा विचार करणे हे शिक्षकाला शोभत नाही. त्यामुळे हा पर्याय सुद्धा काय आहे, निगेटिव्ह आहे. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्या मुलाला पुढे बसवायचं आणि त्याला फळ्यावरचं, स्क्रीनवरचं जे दिसेल अशा पद्धतीने त्याची बैठक व्यवस्था करायची आणि त्याच्या गतीनुसार, म्हणजे त्याचे अध्ययन करण्याची जी कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे, त्यानुसार थोडंसं आपण शिकवण्याचा प्रयत्न केला गेला.